सन्माननीय महापौर, चौगुले साहेब बोला. उपमहापौर, आयुक्त, सभागृह. खरं पाहिलं तर तज्ज्ञ समिती नेमायला पाहिजे या विषयावरती चर्चा चालू असताना ती चर्चा कुठे गेले हे समजत नाही. आता खरं पाहिलं तर 74 आणि 75 जर विषय दोन्ही एकत्र घेतले असते तर दोन्ही पूर्णपणे एकत्रपणे त्याचं पूर्ण बोलता आलं असतं. म्हणजे हे वेगळं आता 74चा विषय तर 75च्या विषयाची सर्व गोष्टी इथं बोलणं चालू झालं होतं. खरं पाहिलं तर आज आम्ही कुठल्या डोक्यातच काय राहत नाही, हे बोलावं की ते बोलावं. काय गोष्टी ज्या असतात की नाही बोलायला पाहिजे, बोलायला म्हणजे दोन्ही विषय घेतले असते तर विषय सर्व एकत्रपणे झाला असता. पण आता हा विषय संलग्न असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला लागतंय. खरं पाहिलं तर आपण कमिटी नेमतोय, कमिटी नेमण्याचा तुम्ही प्रस्ताव इथं आणलेला आहे. त्या विषयामध्ये प्रत्येक आता द्वारकानाथ भोईर साहेब बोलले, सभागृह नेते बोलले तर त्यांनी त्यांची मतं मांडली या ठिकाणी. तर या ठिकाणी मांडत असताना सभोवतालचा विचार त्यांनी केला. कुठे डेटा सेंटरचा विषय आला, कुठं रेसिडेन्शियलचा विषय आला. आम्ही नव्या मुंबईच्या शहराच्या विकासाच्या आड नाही आहे, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की अनियमित नवीन बांधकाम, योजनाबद्ध क्लस्टर पुनर्विकास ह्या गोष्टीला एका तराजूमध्ये तोलणं हे बरोबर नाही. खरं पाहिलं तर आपण कमिटी नेमताना किती कमिटी नेमणार आहे. आता या ठिकाणी जर आपण आपल्या कमिटी नेमल्यानंतर आपल्या कमिटीला किती व्हॅल्यू असणार आहे ह्या पण गोष्टी आपल्या नजरेसमोर असायला पाहिजे. शेवटी ह्या नियोजन करत असताना इकडे MIDC आहे, सिडको आहे, नवी मुंबई महानगरपालिका आपली आहे. या सर्व गोष्टी नजरेसमोर धरत असताना आज आता TCHचा रिपोर्ट म्हणजे टाटाचा रिपोर्ट आहे. आता गायकवाड ताई बोलल्या तसा तो क्रिसेलचा रिपोर्ट आहे. आता आयुक्तांनी खरं पाहिलं तर मला वाटतं का ही एवढी मोठी एवढा विषय, एवढी चर्चा व्हायला नव्हतीच पाहिजे होती. कारण आयुक्तांनी ज्यावेळेस पहिलाच विषय आला त्या विषयामध्येच आयुक्त सर्व बोलून गेलेत. आयुक्त साहेब सर्वात पहिल्याच विषयावरती म्हणजे प्रश्न उत्तराच्या विषयामध्येच आयुक्त साहेब सर्व उत्तरं त्यांनी दिलेली आहे आणि ती उत्तरं हे प्रश्न याची संलग्नता आहे. उद्या काय करत असताना आम्हाला वाटते आमचा वेळ वाचला पाहिजे, आमचा पैसा वाचला पाहिजे. या दृष्टिकोनातून उद्या आपण जो नेमतोय तर त्यांना का फुकट का कोणाला आपण तर नेमणार नाहीये. मग जर तुम्ही उद्या या सर्व गोष्टी पुढे गेल्यानंतर किशोर बोलला तसं UDच्या माध्यमातून काय गोष्टी हे तर तुम्ही सचिवाच्या मार्फत UDकडे पाठवणारच आहे. उद्या आयुक्त पण काय कुठले आयुक्तावरती पण कुठले बंधन आहेत. मग आयुक्त त्या पद्धतीने जाणार आहेत का ते त्यांच्या फ्रेममध्ये जे बसतील त्या पद्धतीने ते पुढे जातील. मला वाटतं की माहिती आहे की ते सर्व म्हणजे पाण्याच्या प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला कशामुळे तयार झालेत याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. नाईक साहेबांनी काही स्वप्न पाहिलेली होती. पहिला स्वप्न बघितलं होतं की आपला गाव सुनियोजित आणि नियोजन पद्धतीने तो कसा गाव करता येईल. त्याच्यानंतर ऐरोलीची शिव कॉलनी त्याच्यावरती पण त्यांनी काही गोष्टीचं त्यांनी डिस्कशन केलं होतं. पण काय होतं की नेत्यांचं ऐकण्याच्या का पलीकडे काही कार्यकर्ते असतात, हौशे नवसे गोष्टी काही लोक असतात. मग ते आपल्या पद्धतीने चालतात. मग त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये असू म्हणजे आमच्या शेवटी मी राहतो माझ्या ठिकाणी आजूबाजूचा भोवतालचा परिसर मी सांगेन तसाच वागतो अशातला प्रश्न नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी जर करत असताना त्यावेळेस नियोजनामध्ये अडथळा तेव्हा छोटासा विषय निघाला, आपला गावठाणाचा विषय निघाला. आज गावठाणामध्ये मी काय बोलतो 6 नाही 8% FSI मूळ प्रकल्पग्रस्तांना भेटला पाहिजे, त्यांना त्यांच्या याच्यात भेटला पाहिजे. पण ते नियोजन असायला पाहिजे. आज नियोजनाचं काय आम्ही त्यावेळेस काय बोलतात दुसऱ्या गरजेपोटी घर प्रकल्पग्रस्तांची नाही, आम्ही जे बाहेरून आता म्हणजे बाहेरून बोलतो
सोरे म्हणून आवरा आवरा आम्ही जे ज्या ज्या लोकांनी जी घरं आली, त्यांनी बैठी घरं बांधली, त्यांना 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 संरक्षण दिलं गेलं. त्यांना संरक्षण दिलं गेलं की बाबा या ठिकाणी माथाडी आलेत, माथाडीचे नातेवाईक आलेत, त्यांनी गाववाल्यांच्या जागा घेऊनच बाजूला घरं बांधली. आज ती घरं आहेत का? ह्याचा तुम्ही मग त्याला कारणीभूत कोण? जर हे जर नियोजन जर एवढं जर झालं नसतं तर आज जो आम्ही आज विचार करतो क्लस्टरच्या बाबतीत, जो आम्ही विचार करतो की उद्या 6 FSI वाढणार आहे, हे वाढणार आहे, जर हेच अगोदर जे काय वाढलं, मी प्रकल्पग्रस्तांचा भाग सोडून बोलतो, ज्या काय गोष्टी ज्या अनयतीप्रमाणे ज्या का अनियंत्रणाच्या माध्यमातून ज्या गोष्टी वाढत 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 गेल्या, वाढता वाढता वाढे तशा पद्धतीने वाढत वाढत जर ज्या गोष्टी गेल्या, ते जर असता तर आज आम्हाला कमिटी हे करायची गरज पडली नसती. कारण हे काय मी इकडे नाही सांगत, त्या ढिगाच्या एका टोकापासून पकडून शिबिडीच्या टोकापर्यंत ते प्रकार आहे. त्या प्रकार काय एका ठिकाणचा प्रकार नाही आहे का त्या ठिकाणी FSIचा भंग कोणी केलाय कोणी नाही केलाय, हे मी सांगालो. आज तुम्ही जरी उद्या नियंत्रणामध्ये आपण आणण्याच्या कमिटीने अपॉइंट केली, उद्या कमिटीने जर सांगितलं की एखादा मी समजतो की समजा माझं ऐरोली गाव आहे, ऐरोली गावाचं जर समजा मी जर सांगितलं, जर कमिटीने सजेस्ट केलं की हे ऐरोली गाव तोडा आणि तिथं नियोजनबद्ध करा, आमचे गावाले प्रकल्पग्रस्त तयार होणार आहेत का? नाही होणार नाही. तर आपण कमिटी करतोय कशासाठी करतोय? हे मी एका गावाचं उदाहरण देतो. त्याला दुसरी, आता तुम्ही सल्लागार कोणीतरी नेमताय ना, प्रवर्त समिती नेमायचा विचार करताय ना, तज्ञ समिती तुम्ही मी तज्ञच बोलतोय. एजन्सी ठीक आहे ना, एजन्सी कोणीतरी येणारच आहे ना, त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणीतरी येणारच आहे. मी त्या अभ्यासाच्या अनुषंगाने मी बोलतोय. माझं म्हणणं हे आहे की बाबा उद्या तिथं काय होणार आहे? उद्या तिथे एखाद्या गावाला सांगितले तर काय एक गोष्टी करा तर करणार आहे का नाही करणार आहे? आता एक किशोरच्या माध्यमातून त्याच्याकडनं थोडा शब्द वेगळा निघाला, इकडनं शब्द वेगळा निघाला. उद्या आमच्या बाबतीत जर कोणी चिठ्ठ्या लिहिल्या की हे अनधिकृत आहे, ते अनधिकृत आहे, तर उद्या आमची पण चिठ्ठी तिकडे समोरच्यावरती जाऊ शकते, हे अनधिकृत आहे, हे अनधिकृत आहे. मग त्यावेळेस पण आपण हे या गोष्टी असता कामा नये. माझं म्हणणं आहे, सर्वजण बोलताना बोलत आहेत, तज्ज्ञ समिती जी काय तुम्ही नेमणार आहे, खरं पाहिलं तर आम्हाला झोपडपट्टीला नेमायला पाहिजे, हे आमचं आवश्यक पहिलं प्लॅनिंग आहे. हे या झोपडपट्टीच्या माध्यमातून 180 हेक्टर जमीन आमच्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे आमची नाही आहे, झोपडपट्टीची आहे. जो आराखडा आणि जे प्लॅनिंग करायचं असेल, जे क्लस्टरच्या माध्यमातून असेल तर व्हॉटेव्हर इज वेगवेगळ्या माध्यमातून असेल, आज तिथं तुम्ही काय गोष्टी करू शकता. आणि पण बाकीच्या ठिकाणी करताना फार अडथळे येणार आहेत. काही ठिकाणी मंजुरी भेटेल, काही ठिकाणी मंजुरी भेटणार सुद्धा नाही. काही कोणाचं माझं 5 FSI आहे, मी बांधले 5, माझं 7 FSI मी बांधलेलं आहे, आणि उद्या जर तिकडे जर कोणी 5 FSIचा बोलेल तर मी 7 तोडायला जाणार नाही. काही ठिकाणी असं झालेलं आहे, काही ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. आयलीच्या जीवावर बायलीचा उधार, तशा पद्धतीने कोणीतरी नेत्याचा आधार घेऊन आपले हजारो बिल्डिंगे अशा पद्धतीने उभे केलेत, स्वतःसाठी उभं केले, स्वतःसाठी प्रकल्प बसताना केले, तर त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे आहोत. पण ज्या ठिकाणी कमर्शियलपणा आलाय त्याचा पण खरं पाहिलं तर ही जे अपॉइंट करत असताना मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की ह्याचा पण अभ्यास करायला पाहिजे. किशोर बोलला तेव्हा 12,500 का काहीतरी किशोर त्याच्यामध्ये बोलला गेला की 12,500, मी तर बोलतो जास्त असतील. पण ह्या ज्या गोष्टी करत असताना त्या गोष्टीचा पण विचार करणे तेवढं गरजेचं आहे. आणि जरी तुम्ही बोट दाखवत असाल की आता आमचा मित्र मनसेचा बोलला पाणी येईन ते, आता 500 MLD येणार आहे. आता काही गोष्टी अशा आहेत जे आम्ही आता कोपर करण्यामध्ये 4 मजली झालेत, गरजेपोटी काय पिढी वाढत गेले, त्याच्यामुळे वाढत गेले. शेवटी नियोजन विजय चौगुले एकटा असला म्हणून का एकटा राहणार नाही, उद्या त्याची मुलं येणार आहेत. माझं एक घर असलं तर त्याचे 3 घरं होणार आहेत. मग ते अधिकृत व्हावेत की अनधिकृत व्हावेत, ते अधिकृत व्हायला पाहिजे. पण जर अनधिकृत झालं असेल तर त्याला पर्याय काय, ह्या गोष्टीकडे पण आपण प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी कोणीतरी असं नाही विचार करायला पाहिजे की क्लस्टरला विरोध व्हायला पाहिजे, कमिटीला विरोध व्हायला. कमिटीला आमचा विरोध नाहीये,
कारण कमिटीला विरोध नसताना आमचं म्हणणं एवढंच आहे की मागचा पण सखोल अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. ज्या ज्या कमिटीने आता टाटाने जो रिपोर्ट दिलाय तो किती 25चा रिपोर्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे. 25चा रिपोर्ट आहे ना, 2025चा टाटाचा रिपोर्ट आहे. मग आता टाटाचा रिपोर्ट आहे तर उद्या आपली कमिटी नेमली गेली, आता ते रिपोर्ट देणार, मग त्याच्यामध्ये कर. म्हणजे वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं आम्हाला 4-4 दिवस झोपडपट्टीमध्ये पाणी भेटत नाही, आम्हाला पण वाटतंय. पण आम्हाला वाटत असताना त्याच्या मागे काय, उद्या शासनाची पण काही धोरण असतात. आज डेटा सेंटरला शासनाने पूर्ण मुक्त केलेलं आहे. त्या ठिकाणी मला वाटतं की टॅक्स वगैरे या सर्व गोष्टी त्यांना माफ केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या माध्यमातून लोक वाढतायत, तर तिथं बेरोजगारीला पण कुठंतरी वाव भेटला पाहिजे. आणि या बेरोजगारीच्या माध्यमातून लोक उद्या कंपनी आल्या नाही तर या गोष्टी सुटणार नाही. मला आता ज्या ठिकाणी भोईर साहेबांनी जो विषय मांडला MIDCतल्या त्या गोष्टीच्या 30-30 मजल्याचे टावर उभे राहतात, तर उभा राहतात, त्यांनी बोललेला मुद्दा बरोबर आहे. त्या ठिकाणी साहेब याच्यावरती आपण लक्ष घालायला पाहिजे. तिथं मी टावर उभा राहता येतात, आमच्यासाठी काय, तुम्ही जर आज क्लस्टरला 10% जागा जर अवेलेबल करून देता, महानगरपालिकेकडे हँडओव्हर करता, तर तुम्ही तिथे बिल्डिंग टावर आणि ह्या ज्या गोष्टी उभे राहतात, तर मग त्या ठिकाणी 10% साठी आपण का मागणी करत नाही, आपण का त्याच्यासाठी झगडत नाही. तिथं UDCPच्या माध्यमातून तिकडे झगडलं पाहिजे, काय गोष्टी व्हायला पाहिजेत. आज जो आपला DP प्लॅन आला तो MIDCला लागू आहे अशातला प्रकार नाही आहे आपल्याकडे, तो फक्त सिटीसाठी लागू झालेला आहे. MIDCला तुम्ही नाही लागू केलेला आहे तो DP प्लॅन. तर तेव्हा ह्या गोष्टीचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे. उद्या मग तुम्ही जे आम्ही शहरामध्ये राहणारी जी लोकवस्ती आहे, लोक राहणारी आहेत, आता कधी कधी आम्हाला वाईट वाटतं, सुधाकर असेल, मी असेल, आम्हाला वाईट वाटतं. मेडकर इथं बसलेला आहे, शशी इथं बसलेला आहे, झोपडपट्टीत माझे सर्व आमचे ते सहकारी लोक बसलेले आहेत. आम्हाला वाईट वाटतं, आमचं डेव्हलपमेंट काय होतच नाही. पण इथं आम्ही कोणासाठी झगडतोय, तर इथे म्हणजे पहिले आम्हीच तिथे स्थानिक आलो, आमचं काय उद्धार झाला नाही. पण नंतर जे काय नंतर वसल्या आणि नगरामध्ये वसले गेले, त्यांची मूळ घरं सोडून परत त्यांचा नवीन डेव्हलपमेंट चालू झालाय. पण आमचं काय झालं नाही. कुठंतरी आशेचं किरण आमच्यापर्यंत, इथपर्यंत, आमच्या तोंडापर्यंत जेव्हा घास येतो, तर पटकन मग कोणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचे विचार चांगले आहेत, पण त्या विचाराला सर्वांनी साथ देणं हे फार महत्वाचं आहे. फक्त काय आपण अभ्यास करून हे करून ते करून काही गोष्टी होणार नाहीत. उद्या आम्ही जे कमिटी आता होईल, आता त्याच्यावर चर्चा होईल, पण या गोष्टी जे चाललेल्या आहेत ह्या कितपत महाराष्ट्र शासनाच्या लेवलला टिकतील याचा पण विचार करायला पाहिजे. किशोर तो बोलला आमच्या हातात आहे पास करणं, नाही आमच्या हातात काही नाही. आम्ही सांगतो मी माझ्या हातात काही नाही. हे जे नियोजन आहे महाराष्ट्र शासनाचं, जे नियोजन आहे, महाराष्ट्र शासन पण ज्यावेळेस काय गोष्टीचं नियोजन करते, ज्यावेळेस आता आयुक्त साहेबांनी उत्तर दिलं क्लस्टरच्या माध्यमातून घनसोलीच्या बाबतीत, तर त्यांनी सांगितलं तिथं अमुक हा असतो, ट्रान्सपोर्टवाला असतो, ही कमिटी असते, ही लोक असतात, हे अधिकारी असतात, त्यांच्या पद्धतीने आम्ही ही सर्व घेतो. तसं शासन हे सुद्धा काही गोष्टी या विधानसभेमध्ये, त्यांच्या विधान परिषदेमध्ये ह्या गोष्टी मंजूर करून घेतात आणि ते मंजूर करून ते आपल्याला लागू होतात. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही ह्या गोष्टी करत असताना किती खर्च करणार आहे मला त्याच्यासाठी मला माहीत नाही. जर असंच खर्च करून जर खर्च, माझं आयुक्त साहेबांना म्हणणं आहे, खर्च वाया जाता कामा नाही. मग त्याचं तुम्ही टाटाच्या रिपोर्टचं पण नजरेसमोर ठेवा. टाटाने जो नजरेसमोर आपल्याला रिपोर्ट आणलाय 2050 पर्यंत असेल, 2030 पर्यंत असेल, हा पण तुम्ही नजरेसमोर त्याला आणलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीत सखोल अभ्यास करायला पाहिजे. नाही तर आम्ही उद्या ही कमिटी कोणी नेमायची, आम्ही त्याला पैसे अमुक पैसे आम्ही ठरवायचे आणि उद्या त्या गोष्टी तिकडं गेल्या, वरती गेल्या, तर वरती जर त्याला मान्यता नाही भेटल्या तर काय गोष्टीला आमचा विरोध असणार आहे. ज्या गोष्टीला आम्ही विरोध करायला पाहिजे तिथं आम्ही विरोध करणार आहे. पण आमचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. परत एकदा हा जो 74 नंबरचा जो हा विषय आणलेला आहे त्याला आमचा विरोध नाही, पण त्या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये
अनियंत्रितपणा तिथे नसता कामा नये एवढीच माझी विनंती आहे.